राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आजच्या रविवारच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या आपण बघणार आहोत। शेती आणि शेतकऱ्यांविषयी नवनवीन योजना या महत्त्वाच्या बातमीपत्रात आपण बघणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। सुरुवात करूया। एचटीबीटी बियाण्यांनी व्यापला 50% बाजार। अधिकृत कापूस बियाणे उद्योग संकटात। शेतकऱ्यांची ही फसवणूक। राज्यात यंदा अनधिकृत एचटीबीटी कापूस लागवडीचे प्रमाण वाढलेले आहे। कोकण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस परतला। वादळी वाऱ्यामुळे झाडे घरांची झाली पडझड। सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस सुरूच। कोकणानंतर आता मराठवाड्यात सुद्धा पावसाची मोठी हजेरी। अन्य राज्यातून मध्य प्रदेशात होणारी तुरीची आवक शेषमुक्त। प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा मोठा निर्णय। त्यामुळे शेतकऱ्यांना याचा अधिकाधिक फायदा होण्याची शक्यता। इस्रायलचे इराणवर हल्ले प्रत्युत्तरात दाखल। इराणकडून ड्रोनचा मारा। संघर्षाला फुटले तोंड। राज्यात बाजरीची आवक खानदेशात सुद्धा स्थिर। प्रति क्विंटल किमान 1900 तर 2300 रुपये दर। खानदेशातील बाजारात बाजरीची आवक सध्या स्थिर दिसत आहे। मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी काँग्रेसची मागणी। पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांना अमेरिकेने लष्कर दिनाच्या समारंभासाठी दिलेले निमंत्रण भारतासाठी धोकादायक। फळपीक विम्यात यंदा जिओ टॅगिंग सक्तीचे। मुदतवाढीसाठी केंद्राला प्रस्ताव। गैरप्रकार रोखणार। फळपिका विमा योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिओ टॅगिंग ही सक्तीने केली जाणार। शेतकऱ्यांच्या एकीतून 4.25 लाखांची बचत। पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर स्पर्धेमध्ये सहभागी उत्तर सोलापूर तालुक्यातील 7 गावांनी हा आदर्श घालून दिला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सायप्रस, कॅनडा, क्रोएशिया दौऱ्यावर। नरेंद्र मोदी 5 दिवसांच्या या तिन्ही देशांच्या दौऱ्यावर आहेत। डोनाल्ड ट्रम्प 13 वेळा बोलले। मोदी अजूनही मौन का? काँग्रेसचा सवाल। भारत पाकिस्तानच्या संघर्ष विरामासाठी मध्यस्थी केलेल्या डोनाल्ड ट्रम्पवर का बोलत नाहीत मोदी? मध्य प्रदेश सरकारची अखेर मूग खरेदीची घोषणा। गुरुवारपासून नोंदणी। जुलैमध्ये प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात करणार। मूग पीक काढणीच्या अवस्थेत आले असताना त्यावर तणनाशकाची फवारणी केली। त्यामुळे पीक विषयुक्त असल्याचा ठपका ठेवत हमीभावाने खरेदीला नकार मध्य प्रदेश सरकारने दिला होता। सोयाबीन खरेदीचे नियोजन करा। राज्य कृषी मूल्य आयोगाची शिफारस। ऐनवेळी होणारी धावपळ टळणार। बाजारात गेल्या 24-25 या वर्षात हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनचे व्यवहार झाले होते। तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, ह्या होत्या आजच्या शेतीविषयक ताज्या झटपट बातम्या। धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र।